न मागती देवा त्यांची करू धावे सेवा। हळूहळू फिडिरून ओनिया रूपे दीन ओने त्या निराळा क्षण एक वेगळा तुका म्हणे भक्तिभाव तोची देवाचाही देव। हळूहळू फिडिरून ओनिया रूपे दीन महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 दुसरे घराणा संतातिया, दुसरे घराणा संतातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वशाते हरिदेवी मुक्ताबाई नमोस्तुते। हेम शैलावदेहं धनुजवन कुशाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि। महिम्न पारं ते परमविदीशो यद्य सदृशिः स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरः अथा वाचः सर्वा स्वमति परिणामावधीगृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देव भंगा गात्री माझी पांडुरंगा वचनैका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काढी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा Oh
जननी देवाची काही न मागती देवा त्यांची करू धावी सेवा हळूहळू पिढीरो हो निया रूपे दीन प्रस्तुत चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता चित स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताईंची शक्ती संत श्रेष्ठ ज्या मुक्तामध्ये मुक्त आहे आणि श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आहे सर्वत्र वरिष्ठ असलेल्या आदिशक्ती मुक्ताईंच्या अहेतुक असीम अपूर्व अपार कृपा क्षेत्राखाली असलेला हा परिसर त्यामध्ये हे फुली नावाचं गाव एका नैमित्तिक कार्याचा आधार घेऊन प्राप्त प्रसंगी सेवा आणि सेवेकरता घेतलेला जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा साधा सरळ सोपा अभंग काही न मागती देवा आणि त्यांची करू धावे सेवा अगदी सोपा याच्यामध्ये काही कुठे अडकण्याचं काम नाही की जे देवाकडे काहीच मागत नाही अशांची सेवा करण्याकरता देव तत्पर असतात आणि ती सेवा करण्याचं स्वरूप कसं आहे कशी त्यांची सेवा करतो कसं त्यांच्या ऋणातून बाहेर पडतो हळूहळू फेडी रोन होऊन या रूपे दीन दीन रूपाने त्यांच्या सेवेतून उतराई होण्याकरता परमात्मा प्रयत्न करतो क्षण होऊन येदी क्षण एक निराळा परमात्मा त्यांच्या पासून विलग राहत नाही निराळा राहत नाही अंतरामध्ये राहतो आणि बाहेरही त्यांच्या सोबतच राहतो स्वगुण रूपाने राहतो आणि निर्गुण रूपाने त्यांच्या जवळच राहतो ज्या भक्ती आणि भावाच्या जोरावर भगवंताला हे ऋणातीत करतात ज्या सेवेचं ऋण फेडण्याकरता देव तत्पर असतो त्या सेवेचं ऋण ज्या साधनेने होते ती साधना तुकोबाराय सांगतात तुका म्हणे भक्ती भाव त्याच्या जोरावर तोची देव नाही देवाचाही देव आणि मग देवाचा देव असल्यामुळं देव त्यांची सेवा त्यांच्या सेवेकरता परमात्मा त्यांचं ऋण झाल्यामुळं त्या ऋणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करतात विठ्ठला अभंगावर यथावकाश यथामती काही चिंतन करण्याआधी या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे कशाच्या निमित्ताने आपण इथं जमलेले आहोत तो विषय सगळ्यांना ज्ञात आहे असावा कुणीही त्या संदर्भात अनभिज्ञ नाही असं मला वाटते पण तरी सुद्धा ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण आहोत इथं जमलेले हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य भजन सम्राट ज्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनाचं अविभाज्य घटक तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते त्यांचं जीवन ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये एकाच ओळीमध्ये असं सांगता येईल श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त अनुष्ठाने जगाभेद वडील असं ज्यांचं जीवन होतं असे गुरुवर्य रामचंद्रजी बाबा बोधे बाबा सर्वांचे ते बाबाच होते त्यांच्यापेक्षा मोठे जरी कोणी असलं तरी त्यांना ते बाबाच म्हणायचे लहान असले तरी बाबाच म्हणायचे अर्भकाचे साठी पंथे त्याप्रमाणे तैसे संत क्रिया करून जावी ती जगी जगामध्ये आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या परिसरातील सगळे साधक स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरण गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे आजी माजी भावी विद्यार्थी साधक परिसरातील सगळं ज्यांच्या
परिसस्पर्शाने ज्यांच्या जीवनाचं सोनं झालं असे सगळे साधक मंडळी, विशेष करून या गावातील ज्यांनी हे आयोजन आणि नियोजन केलं, खूप सुंदर. त्याचं वर्णन जर मी करत राहिलो तर त्या वर्णनामध्येच कीर्तनाची वेळ संपून जाईल. पण ज्यांनी हे आयोजन केलं, आता एकट्याचं नाव घेणं म्हणजे एकल्याचं नव्हे खेळ, आणि म्हणून मेळ मिळविला. पण हरिभक्तीपरायण विनायक महाराज सातव त्यांना सगळ्या ग्रामस्थांनी केलेलं सहकार्य, परिसरातील पंचक्रोशीतील सगळी वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा प्रेम अनन्यता असलेली सगळी मंडळी, वारकरी संप्रदाय विचार वसा स्वतः स्वीकारून इतरांपर्यंत पोहोचण्याची ज्यांची पराकाष्ठा आहे, अशी सगळी ही साधक मंडळी त्यांच्या अथक प्रयत्नातून हा बाबांचा पुण्यस्मरणाचा सोहळा दिघीपासून सुरू झाला. सोहळ्याला 4 वर्ष झाले, पण बाबांना जाऊन 6 वर्ष झाले. मध्यंतरीचे 2 वर्ष कोरोनाचे जर आपण सोडले विनायक महाराज, तर आपण सलग नांदुरा, दिघी, मोताळा, फुली, भविष्यामध्ये मलकापूर या सगळ्या परिसरामध्ये आपण जे बाबावर प्रेम करणारी मंडळी आहोत, ज्यांनी जीवनामध्ये त्यांचा सोहळा आपण केला पाहिजे, आपणच करतो असं काही नाही. त्यांचा सोहळा ऐका इथंच होतो फुलीमध्ये असं समजण्याचं कारण नाही. परवा मी पंढरपूरहून आलो. पंढरपूरला सुद्धा मोठमोठे सोहळे बाबांच्या नावाने सुरुवात झालेले आहेत. आळंदीला झाले, भूतलावर होतील, इथं महाराष्ट्रात होतील, याच्यामध्ये काही विशेष नाही. तुका म्हणे तुका म्हणे सोहळा कशाच्या जोरावर? त्यांनी जीवनामध्ये ऐका साधकांकरता काय बोधे बाबांचं चरित्र महाराज. माझ्यापेक्षा बहुश्रुत मंडळी आपण आहोत, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. पण त्यांनी या भूतलावर राहून जे काही उपकार आपल्यावर केले, त्या उपकाराची जाणीव ठेवून या सगळ्या मंडळींना धन्यवाद द्यावे. कारण आपल्यावर ज्यांचे ज्यांचे उपकार आहेत त्यांचे उपकार मानणं आणि त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचे प्रयत्न करणं हे आपल्या जीवनातील अविभाज्य घटक असला पाहिजे. आता आज लोक उपकार म्हणतात तो भाग वेगळा. आपल्यावर ज्यांचे ज्यांचे उपकार आहेत, एका समाजामध्ये 2 प्रकारचे वर्ग असतात, एक कृतज्ञ आणि कृतज्ञ. ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत ते उपकार मान्य करावे, केलेच पाहिजे. कदाचित त्यांच्या उपकारातून तुम्हाला उतराई होता येणार नाही. आपण त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नसलो तरी
उतराई होता येत नाही म्हणून प्रयत्न करायचे नसा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून ज्यांचे ज्यांचे उपकार आहेत ऐका, कोणाचे उपकार आहेत आपल्यावर? देवाचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत, अशा सत्पुरुषांचे उपकार आहेत, आई वडिलांचे उपकार आहेत, देवाचे उपकार आहेत. काय उपकार आहेत ना तर सांगतात, तुआ जनासी केला उपकार. काय उपकार केले? इंद्रिय, पाटव्य, ज्ञान, अधिकारू. तो उपकार विसरे जो नरू, तो जाण कृतज्ञ. बस नाथ महाराजांनी कृतज्ञाची व्याख्या अशा प्रकारे केली. मग देवाच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही याचा अर्थ व्हायचं नाही, प्रयत्न करायचे नाहीत. काय केलं म्हणजे देवाच्या उपकार उतराई आपण हो? काहीच करू नका. महाराज म्हणतात त्यांनी उपकार केले, जेने हा जीव दिला दान. हे जर उपकार असतील तर तयाचे करीन चिंतन. हे त्या उपकारातून उतराई होण्याचे प्रयत्न आहेत. विठ्ठला आपल्यावर यांचे उपकार आपल्यावर खूप आहेत. कोणावर प्रत्यक्ष असतील पण कोणावर अप्रत्यक्ष पण उपकार आहेत. आणि मग त्या उपकारातून उतराई होण्याकरता या साधक मंडळींनी आपण या परिसरात खूप उपकार आहेत बाबांचे. आज जे भजन आपण म्हणतो, जो भजनाचा आनंद घेतो, तोच आनंद तुम्ही या रामकृष्ण हरीपासनं तर जय विठ्ठल होईपर्यंत ही सगळी मंडळी, हे सगळे बाबांचे उपकार आहेत. ऐका, कोणाचे उपकार आहेत? हे साधकांकरता. काय जीवन होतो बाबांचं? साधकांचा माय बाप. चैतन्य महाराजांनी बाबांच्या बद्दल एक सुंदर एक वाक्य वापरलं. रामचंद्र बाबा म्हणजे बोधे बाबा म्हणजे साधकाचे माय बाप. विठ्ठल समाजावर त्यांचे आहेत, विशेष करून साधकांवर आहे. बाबांच्या समोर कोणी विद्यार्थी गेला, चातुर्मासामध्ये मी आता जाऊन आलो, इतकी पोकळी अजूनही न भरून निघणार वारकरी संप्रदायाची भली मोठी हानी हे महात्मे गेल्यामुळं ते कधीच भरून निघणार नाही, अशी ती हानी आहे. महाराज आज जरी पंढरपूरला आपण गेलो तर बाबाचं स्मरण होते. काय होते? साधकांना प्रेम देणारे तसे निर्माण होतील, पण बाबासारखे बाबाच होते. आज जर का बोधे बाबा कसे होते तर बोधे बाबासारखं कोणी पर्याय किंवा दुसरं कोणी निर्माण होऊ शकत नाही. बोधे बाबा म्हणजेच बोधे बाबा, दुसरं कोणी त्यांची बरोबरी करू शकणार नाही. पण साधका करता फार मोठी तळमळ, ज्यांनी जीवनामध्ये काय केलं पाहिजे ते करण्याकरता केवढी आत्मीयता असली पाहिजे
महाराज आपलं हित कडून आपल्या हिताच्या बद्दल तळमळ असणारे जे कोणी असतात त्याच्यामध्ये बोधे बाबांचं नाव प्रकर्षाने घ्यावं लागेल। साधकाचं हित जाणून ते हित व्हावं याची तळमळ बाळगणारे फार थोडे असतात आणि त्यामध्ये बाबा होते। तर बाबांबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप बोलता येईल, पण आपण आता त्यांचं स्मरण करण्याच्या निमित्ताने इथं जमलेले आहोत। बाबा जिथं कुठं असतील तिथून ते खूप आनंदी असतील। लक्षात घ्या, हे एवढं वैभव पाहून विनायक महाराज खऱ्या अर्थाने ते आपल्या सर्वांना आशीर्वाद देत असतील। विठ्ठला काय केलं त्यांनी जीवनामध्ये? परमात्माने आपल्याला जो हा नरदेह दिला तो कशा करता दिला, ज्याच्या करता दिला ते त्यांनी केल्यामुळं ऐका आज आपण त्यांचं हे सगळं साजरं करतो, पुण्यस्मरण करतो, त्यांचं चिंतन करतो, त्यांचं वेळोवेळी त्यांनी जीवनामध्ये जे प्राप्त केलं, कारण नरदेह हा काहीतरी प्राप्त करण्याकरता भगवंताने आपल्याला दिलेला आहे। ज्ञानोबा सांगतात ही प्राप्तीची वेळ आहे। कैसे प्राप्तीची नि वेळे निधैवा अंधळेपणाचे डोळे की असती आपुले डोळे आपण झाकी। काय प्राप्त करून घ्यायचं? परमात्माने अनेक प्रकारच्या योनी अनेक प्रकारच्या खाणी असताना आपल्याला फार मोठे उपकार करून उत्तम असा नरदेह भगवंताने आपल्याला दिला आहे का? परमात्माने हा देह दिला याचा अर्थ अनेक प्रकारचे देह आहेत असताना त्या सर्वांची व्यावृत्ती केली। किती प्रकारचे देह आहेत, किती प्रकारच्या खाणी आहेत, किती प्रकारच्या योनी आहेत, त्याच्यामध्ये सगळा स्वतंत्र विचारशास्त्रामध्ये आहे। 84 लाख प्रकारचे देह आहेत। किती प्रकारचे? त्याच्यामध्ये 4 खाणी आहेत। 4 खाणीमध्ये 84 लाख प्रकारचे देह आहेत। प्रत्येक खाणीमध्ये 21 लाख प्रकारचे देह आहेत। अंडज, ज्वारस, स्वेदज आणि उद्भिद। अंडज खाणीमध्ये 21 लाख प्रकारचे देह आहेत। जारस खाणीमध्ये 21 लाख प्रकारचे आहेत। स्वेदज खाणीमध्ये 21 लाख प्रकारचे आहे आणि उद्भिज खाणीमध्ये सुद्धा 21 लाख प्रकारचे देह असताना दयाघन परमेश्वराने आपल्याला उपकार केले। मनुष्य देह आपल्याला एकमेव असा देह दिला ऐका। इतर सगळ्यांची व्यावृत्ती केली। किती देहाची व्यावृत्ती झाली? 83,999,999 एवढ्याची व्यावृत्ती करून परमात्म्याने एकमेव नरदेह आपल्याला दिला। मनुष्य देह साधा साध्य करोनी प्रबोध संत पार उतर। ज्याच्या माध्यमातून
हे त्यांनी प्राप्त करून दिलं घेतलं, तो नरदेह प्राप्ती करता मिळालेला आपल्याला हा देह फार मोठा अमूल्य ठेवा परमात्म्याने आपल्याला दिला। या देहाच्या माध्यमातून आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे, ज्याच्या माध्यमातून संत पार उतरून गेले ते प्राप्त करायचं आहे। नरदेहामध्ये तुम्हाला काही प्राप्त करून घेता येतं। ऐका, प्राप्त जर करायचं असेल तर प्राप्त करण्याकरता पहिले धन आहे की नाही, धन प्राप्त करून घेता येते नरदेहामध्ये। या नरदेहामध्ये तुम्हाला मान प्राप्त करून घेता येते, करता येते की धनही प्राप्त करून घेता येते, मानही प्राप्त करून घेता येते। या नरदेहाच्या माध्यमातून तुम्हाला गुणही प्राप्त करून घेता येते। मनुष्याने जर ठरवलं तर धन प्राप्त तो करून घेऊ शकतो, मान प्राप्त करून घेऊ शकतो आणि गुण प्राप्त करून घेऊ शकतो। कारण नरदेह हे भला मोठा ठेवा भगवंताने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे। हा प्राप्तीची वेळ असते। काय प्राप्त करायचं, मनुष्याने धन प्राप्त करण्याच्या पाठीमागं लागू नये। म्हणजे असं कसं काय, धन नसतं तर कार्यक्रम कसा काय झाला असता, त्याची तर गरज आहे। तू म्हणता प्राप्त करण्याची भानगडीत पडू नये। पैशा करता तर सगळंच खटाटोपत चाललं। एका कवीनं सुंदर असं वर्णन केलं, बोलून जातो त्याचा अर्थ समजून घ्या। पैसा तो खुदा नहीं है, पण खुदा की कसम खुदा से कम नहीं। धनवंता काही काही मान्यता नाही, सर्व मान्यता आहे। हा सगळा अभंग पाहून घ्या। सर्व मान्यता आहे जगी। तू म्हणता धन मिळवण्याच्या पाठीमागं लागू नका, सर्व मान्यता आहे। पण धन मिळवल्यानंतर आपल्या जीवनाची ती कर्तव्यता होते, असं कुठलं शास्त्रामध्ये पुराणामध्ये असं काही सांगितलेलं नाही। आणि ते आपल्याला प्रत्ययाला येते। जेव्हा आपल्या दारात सगळे लोक पाहुणे बिवणे गोळा होतात तेव्हा आपल्या लक्षात येते, हे आपल्याला प्रत्ययाला येते ना। याचा अर्थ असा आहे, धनवंतालागी सर्व मान्यता हे बरोबर आहे, पण जीवनाची इति कर्तव्यता त्याच्यामध्ये नाही। आणि फार मान्यताही नाही। तुम्हाला सांगतो, या गावात जे श्रीमंत आहे, समजा ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना पलीकडच्या गावात काय किंमत आहे, त्या गावात भरपूर पैसा लोक आहेतच ना। पैसा लोकांकडे आहे असं कोणी समजण्याचं कारण नाही। तुम्हाला सांगू, नितीन महाराजांना माहित आहे, आमच्या मंदिरात भारत नावाचा पोरगा आहे, त्याला दोन्ही कानाने ऐकू येत नाही, लहानपणापासून तो बहिराच आहे। पण त्याचं जर बँक बॅलन्स पाहिलं, तो काही शाळा शिकलेला नाही, निरक्षर आहे। सकाळी उठला की
टिक्कम फावडं घेऊन जातो, त्याच्याकडे आज सांगून जातो आपल्याला काय घेणं आहे की देणं आहे. पण मी त्याचं पुस्तक पाहिलं त्या दिवशी, 38 लाख रुपये त्याचं बॅलन्स. किती काही समजत नाही त्याला, कळत नाही, शिकलेला नाही, फक्त सकाळी उठतो, काम करतो, कष्ट करून. याचा अर्थ भिकाऱ्याकडे इतके पैसे आहेत नोटबंदीच्या काळामध्ये, भिकाऱ्यांकडे इतके पैसे होते की आपले डोळे पांढरे होते. पैसा काय कोणाकडे, पैसा ही जीवनाची ती कर्तव्यता नाही, ते मिळवण्याकरता प्रयत्न करायचे नाही. फार मान मान या गावातल्या सरपंचाला पुढच्या गावात काय मान आहेतच ना. इकडचा जिल्हा परिषद सदस्य समतीकडे गोंदिया जिल्ह्यात गेला, त्याला काय किंमत. सदस्य नाही, आमदार जरी नेला तिकडे युपी समजा, तिकडचा आमदार इकडे कोणी बोलावं नाही, इकडचा तिकडे लेताडे, त्याला काही. सत्तेच्या आश्रयाने मिळणारा मान तो शाश्वत नाही. ऐका, तो मान आज जर तुम्ही विचार केला, आश्रयाने जेव्हा सत्ता असते तेव्हा तो नुसता असा खकारला असं केलं तरी लोक त्याच्यापुढे ओंजळ करतात. परशुराम बापू याच्यामध्ये थुंका काय करतात, थुंका. आणि एकदा तो सत्ता गेली की त्याचा मान सुद्धा जे त्याच्या समोर थुंकण्याकरता ओंजळ करतात ते त्याच्या अंगावर थुंकण्याकरता कमी करत नाही. विढाला प्रयत्न करू नका, मान मिळवण्याकरता प्रयत्न करू नका. आहे का, पण जीवनामध्ये गुण मिळवण्याकरता मनुष्याने प्रयत्न करावे. का, कारण गुणाला किंमत आहे. एखादा श्रीमंत असला तो त्या प्रदेशामध्ये त्याचं पूजन होईल. स्वदेशे पूज्यते राजा, तिथं त्याची किंमत राहील, त्या परिसरामध्ये राहील. पण पलीकडे त्याची किंमत होईल असं सांगता येते. पण गुण मनुष्याला असला, यांचाच पूजन होते, यांच्या नावाचा जय जयकार होते, यांच्या नावाचा सोहळा होतो. का होतो, यांनी धन मिळवण्याचे प्रयत्न केले नाही. हे मानाच्या पाठीमागं लागले. तुम्ही मान करा की अपमान करा, त्यांना तरी किंमत दिली नाही. पण त्यांनी जीवनामध्ये नरद्याची ती कर्तव्यता ज्याच्यामध्ये आहे तो गुण मिळवण्याकरता प्रयत्न केले. गुणवान माणसाला, गुण ज्याच्याकडे गुण आहे त्याची जात कोणी पाहत नाही, त्याचा प्रदेश पाहत नाही, पण त्याला मान मिळाल्याशिवाय का गुणाच्या आश्रयाने त्या सगळ्या गोष्टी राहतात. आणि म्हणून व्हावा वाटे जना जना तुका म्हणे साधी गुण. ऐका, रोहिणी नक्षत्र संपलं आणि मृग नक्षत्र लागलं. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये उतरंडी असायचे. आता उतरंडी म्हणजे काय, ते कशाची असते, काही मराठी भाषा शब्द कीर्तनकाराची जबाबदारी त्यांनी हटकून बोलले पाहिजे. म्हणजे काही जे शब्द आहेत ते आता कालबाह्य होऊन राहिले. येणाऱ्या पिढीला उतरंडी कशाला म्हणतात सांग रे श्रीकांत, उतरंडी कशाची असते कोणाला समजते. पूर्वीच्या काळामध्ये
छोटं भरणं, त्याच्यात असं क्रमाक्रमाने एखाद्या कोपऱ्यामध्ये घराच्या ते रचायचे आणि त्याला उतरंडी म्हणतात. त्याच्यामध्ये मग काय काय असायचं, आता ते काय असायचं ते जिथं सांगत राहिले. त्याच्यामध्ये काही असू शकतं, पण पावसाळा लागण्याच्या आधी सगळं घर साफसूफ करून त्या महिला ठेवत होत्या. आणि असंच घर सावरत असताना मृग नक्षत्राला सुरुवात होईल आणि रोहिणी नक्षत्र आता संपलेलं अशा पद्धतीमध्ये एक कीटक निघाला. मग कीटक पाहिल्याबरोबर सासूबाईने सुनबाईला आवाज दिला, सुनबाई आणा. काय आणा? चौकळा आणा. कशा करता? पूजन करायचं आहे. सुनबाईनी चौकळाला हळद कुंकू अक्षर त्या सासूबाईने पूजा केली, त्याला नमस्कार केला. सुनबाईने चौकळा ठेवून दिला. काम करत असताना हा कोपरा झाला म्हणून दुसऱ्या कोपऱ्यात गेला. तिथं काही जातं होतं, काही उरटा होता, काही पाटा होता, काही उखळ होतं, काही मुसळ होतं. ते साफसूफ करताना तिथं एक प्राणीच निघाला. पहिले कीटकच निघाला, नंतरच कीटकच निघाला. सासूबाईने पुन्हा सुनबाईला आवाज दिला, सुनबाई आणा. काय आणा? आता चौकळा नका आणा, आता खेटर आणा. खेटर का आणा? कारण आता काय निघाला होता? आता विंचू निघाला होता. आधी काय निघाला होता? मृग निघाला होता की जो शेतकऱ्याला या वर्षी भरपूर पाऊस होईल, भरपूर म्हणजे इतका होईल आणि सगळी संपन्नता आणि ह्या मृग नक्षत्रामध्ये भरपूर पाऊस पडेल असा चांगल्या पावसाचा संदेश घेऊन आला. म्हणून याचं पूजन करा. एकाचं पूजन झालं आणि एकाला खेटराने पूजन झालं. कशाचा परिणाम आहे? वा वा वाटे जना, तुका म्हणे साठी गुना, तुका म्हणे मोल गुना, मिथ्या फुके बोल विठ्ठल. गुणाची किंमत लोक करतात. गुणाच्या आश्रयाने सगळ्या गोष्टी असतात. म्हणून गुण मिळवण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. ऐका. आणि म्हणून गुण माणसाला प्राप्त व्हावेत आणि ते गुण ऐका, गुण जर आपल्याला अपेक्षित आहेत, गुण प्राप्त करून घ्यायचे असतील तर गुण हे अवगुण सोडून प्राप्त करायचे. विठ्ठल हे का गुण अगुण टाकून काय प्रमाण आहे महाराज? तुका म्हणे करी हे का, गुण सांडोनी अवगुण सांडोनी. हा विठ्ठला विठ्ठला. आणि अवगुण सांडून गुण एक असं एक प्रमाणे मला ते आठवलं नाही. म्हणजे आपण अवगुण सोडून गुण प्राप्त करायचे. ऐसा गुणाच्या आश्रयाने केतकी भृंग्याकडे जात नाही. केतकी भृंग्याकडे जाते, भृंगा केतकीकडे येतो का? गुणामुळे येतो. मला हे सांगायचं आहे की गुण जर आपल्याला अपेक्षित असतील तर अवगुण सोडून मनुष्याने गुणाचा आश्रय केला पाहिजे. आणि मग गुण प्राप्त करून घेण्याकरता दोन प्रकारचे आहेत गुण. ऐका. एक भक्तिशास्त्रामध्ये काही गुण आहेत, एक योगशास्त्रामध्ये काही गुण आहेत. जे उपासनेच्या साधनेमधले जे गुण आहेत, भक्तिशास्त्रामधले 2 गुण आहेत. महाराज म्हणतात ते जर आपण प्राप्त करून घेतले तर आपण देव नाही. ऐका, आपण देव नाही, देवाचे देव हो असं जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका
म्हणतात मनुष्याच्या जीवनामध्ये भक्तिशास्त्रामध्ये जर 2 गुण आपण आत्मसात केले तर तो देव नाही, तोची देवाचाही देव. आणि भक्तिशास्त्रामध्ये 2 गुण झाले, भक्ती आणि भाव. ऐका, मग भक्ती तर आपण सर्वच जण करतो. ज्ञानोबापर्यंत देखे मनुष्य जात सकळ स्वभाव सगळेच करतो ना. पण ज्या गुणाच्या माध्यमातून आपण देवालाही आपण पूजनीय हो, देव ज्यांची पूजा करतील, देवाचे देव बनवतील, असे जे गुण आहेत, कारण ती भक्ती, कारण तुकोबारायचं आपण नेहमी प्रमाण म्हणतो, सगळे आपण बहुश्रुत मंडळी आहोत, हेची थोर भक्ती, हेची या शब्दाने सगळ्यांची व्यावृत्ती झाली. कारण भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये काही गोष्टी नसल्या पाहिजे, भक्तीमध्ये दंभ नसला पाहिजे, भक्तीमध्ये कामना नसली पाहिजे. ऐका, भक्तीमध्ये अज्ञान नसलं पाहिजे. अज्ञानाची भक्ती काय होईल? तयाची चित्ती देवाचा देव बनण्याकरता महाराज म्हणतात, तयाची चित्ती देव कैसा का नाही? तर अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. तयाची भक्तीमध्ये दंभ नसा, कारण दंभाने केलेली भक्ती, दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, आहे की नाही? दंभाने जर भक्ती केली, भक्तीमध्ये जर दंभ असला तर काही गोष्टी तुम्हाला मिळतील, काही नाही, अनेक गोष्टी मिळतील, पण परमात्मा मिळणार नाही. कीर्ती होईल तुमची, पोट भरेल आणि मानेजन लोक मानतील. दंभे कीर्ती पोट भरी मानेजन, पण स्वहित होणार नाही. पण भक्तीमध्ये दंभ नसावा, भक्तीमध्ये अज्ञान नसावं, आणि भक्तीमध्ये कामना नसावी. कशी भक्ती? निष्काम भक्ती असावी. निष्काम भक्तीचं फल काय आहे? भक्ती सकाम आणि निष्काम. आपण बहुतांश सकाम भक्ती करणार, आपलं सगळं करणंच सकाम आहे. आपण जेव्हा सुरुवात करतो, प्रत्येक आपण जेव्हा जेव्हा काही कुठली भक्ती करण्याचं, भक्तीचं जेव्हा आपण माध्यम निवडतो आणि भक्ती करण्याकरता जेव्हा आपण एखादा संकल्प करतो, पूजन करणं म्हणा, कुठलंही त्या परमार्थिक क्षेत्रामधलं काम, तर आपलं सुरुवातच इथून असते. कुठून? मम आत्मना सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वराधि अभिरिष्ट निरसनम. ऐका, श्रीर वर्चस्वम आयुष्यम आरोग्यम विद्या यशोबानार्थ सर्व इप्सित मनोकामना संकल्प सिद्ध्यर्थ. या इतक्या बोलण्यामध्ये एखादा तरी शब्द निष्काम आहे का? सगळे सकामच आहेत ना.
जे निष्काम आपल्याकडे एकही शब्द आपण उच्चारू शकत नाही, त्याच्याशिवाय आपण कृती करू शकत नाही. आपली सगळी भक्ती सकाम असल्यामुळे ही भक्ती देवाला आवडतच असेल का? म्हणजे आपल्याला देव आवडतो ऐका ना. गोचिळांना म्हैस आवडते, गोचिळ आवडते म्हैशी, पण गोचिळ ना आवडते तीशी. म्हशीला गोचिळ आवडत नाही. आपलं तसंच आहे, आपल्याला हे सगळं आवडते पण देवाला आपण आवडू असं नाही. परमात्माला आवडणारी भक्ती ते करण्याकरता जी भक्ती म्हणजे देवाची भक्ती करून जे देवाकडे काहीच मागत नाही. ऐका, म्हणजे आपण पांडुरंगाच्या आपण दर्शनाला गेल्यानंतर आपण गेल्यानंतरची परिस्थिती आणि आतापर्यंत तुकोबाराय भगवंताच्या दर्शनाला गेले, चोखोबाराय गेले, सावता महाराज गेले, आधी करून जे संत देवाच्या दर्शनाला जात गेल्यानंतर देवाने खाली पाहावं का? कारण त्यांच्या निष्काम भक्तीचं फळ, निष्काम भक्तीचं ऋण देवावर. आपण देवाच्या समोर उभं राहण्याकरता तुमच्या माहितीकरता सांगतो, पंढरपूरला जर आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जर गेलो तर तिथं एका मिनिटामध्ये 60 लोकांचं दर्शन झालं पाहिजे. किती झालंच पाहिजे. त्याच्याशिवाय ते एवढी मंगळवेढ्यापर्यंत गोपाळपूरच्या पलीकडे जे लाईन असते ते कमी कशी होईल? म्हणजे सेकंदाला एक माणूस बाहेर नाही. म्हणजे आपण जर गेलो तर आपल्याला एकदम ढकलून देतात का? देवानंच सांगितलं त्यांना, हे आपल्या समोर आले नितीन महाराज की उभे नाही करायचे. हे म्हणजे तुकोबाराने आता दृष्टी पुढे ऐसाची तुर आहे. तुकोबाराने त्यांच्यासमोर उभं राहिल्यानंतर किती वेळ उभं राहावं, पण देवाने आपल्या संदर्भात सांगितलंय की यांना आमच्या पुढे उभं करू का करू नको. हे सगळे माझ्याकडे जे आले ते माझ्याकरता कशा करता आले? यांची जी भक्ती आहे यांची भक्ती वाढावे, संतान गृही व्हावे. निष्कामता यांच्या भक्तीमध्ये नसल्यामुळं सकाम भावनेतून आलेले यांचं असं ढकलून टाका, यांचा माझ्या पुढे उभे करू नका. मग सेकंदाला आपण बाहेर पडतो. देवाला म्हणजे देव आपल्याला आवडत असते पण आपण देवाला आवडूच. पण आपण जर देवाच्या आवडीचे व्हावं असं वाटत असेल, देवाचेही देव म्हणजे देवाने आपली पूजा करावी, आपण देवाची पूजा कर, देवाने आपली पूजा करावी असं वाटत असेल तर देवाकडे सकाम भावनेतून न जाता निष्काम भावनेतून जावं. आणि निष्काम भावनेतून जाणारे परमात्माला आवडतात. कुठले आवडतात? महाराज म्हणतात जे देवाकडे गेल्यानंतर काहीच मागत नाही त्यांच्या संदर्भामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात,
मागती त्यांची करू धावे सेवा नाही, काही न मागत. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा जो स्वाभिमान होता, तुकोबाऱ्या गेल्यानंतर परमात्म्याने असं समोरासमोर नजर नाही करायची, खाली पाहायचं. का? कारण तुका म्हणे तुझी न लगे जसोडी, तुझं आम्हाला काहीच पाहिजे नाही, काही मागणे आम्हा उचित नाही, अनुचित. आणि वडिलाची रीत, आमच्या बापाची रीत होती की देवाच्या सेवेच्या मोबदल्यामध्ये त्याच्याकडे कुठल्याच प्रकारचा मागण्याचा प्रस्ताव ठेवायचा नाही. त्यांनी म्हटलं तरी नाही, त्यांनी जरी म्हटलं तुम्हाला काही मागा, मनशी काही आम्हाला मागा जरी म्हटलं तरी काही न मागणारे. आणि मग असे जे भक्त आहेत निष्काम भावनेतून भक्ती करणारे, महाराज म्हणतात काही न मागती देवा, अशा भक्ताची त्यांची करू धावे सेवा. परमात्मा त्यांची सेवा करण्याकरता पुढे धावतो. ऐका, ज्यांनी निष्काम भावनेतून सेवा केली, ज्या बाबांचा आपण आज पुण्यस्मरण पुण्यतिथी साजरी करून राहिलो, त्यांनी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत भक्तीच केली आहे. त्या परिस्थितीमध्ये इतरांना भक्तीचं मार्गदर्शन केलं, पण त्याच्या मोबदल्यात देवाकडे काही मागितलं, अहो चुकूनही नाही. कधी झोपीत जरी त्यांच्या हातामध्ये काही ठेवलं तरी त्यांचा हात असा नाही असाच होईल. का? की त्यांनी मागण्याकरता त्यांची जीवनात साधना नव्हती. आणि देवाला आवडणारे जे भक्त आहेत, देव नाही देवाचा देव बनवणारी जी साधना आहे भक्ती आणि भाव, ती साधना निष्काम असावी. निष्काम साधनेचं काय फल आहे तुकोबारा सांगतात, जे देवाला काहीच मागत नाही, काही न मागती देवा त्यांची करू धावे सेवा. देव कोणाची सेवा करत नाही, कारण त्याची सेवा करण्याकरता अनेक लोक आहेत. कोण आहे देवाची सेवा करणारे? ऐका, मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, जे पाय धुवाचे नि दैवा, पात्र झाली लक्ष्मी त्यांची सेवा करण्याकरता आहेत. त्यांची सेवा करण्याकरता असतानाही परमात्मा इतरांची सेवा करतात. का करतात? तर ते भक्त ऐका ते कसे आहेत, देवाकडे काहीच मागत नाही, काही न मागती देवा त्यांची करू धावे सेवा. ऐका, धावे चाले मागे मागे, ऐक सुख दुःख आहे त्यांची सेवा करतो. त्या सेवा करण्याकरता ऐका ती सेवा कशी करतो. ज्ञानोबारायांनी अनपेक्ष सुचरदक्ष या श्लोकावर या पदावर भाष्य करत असताना खूप सुंदर चिंतन केलं. जेव्हा भगवंतावर या सेवेचं ऋण होते, ते ऋणवर पै देखोनी अंगी, मियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्त्याच्या परित्यागी, भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. त्याच्या सेवेतून उतराई होण्याकरता परमात्मा त्याच्या ऋणामध्ये असतो. आणि ते ऋण भगवंतावर झाल्यामुळं परमात्मा ते ऋण, जसं एखादं भलं मोठं कर्ज आपण घेतल्यानंतर, ऋण घेतल्यानंतर त्याचे हप्ते म्हणजे इन्स्टॉलमेंट करून हप्त्याने आपल्याला ते पूर्ण करावं लागते, तसं भक्ताचं निष्काम भक्तीचं जे ऋण आहे ते जेव्हा देवावर होते, परमात्मा ते ऋण कसं फेडतो. जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात हो
पहिलं ऋण फेडण्याकरता महाराज हळूहळू फेडी ऋण होऊन या रूपे दीन. अनेक भक्ताचं ऋण परमात्म्याने फेडण्याकरता त्या भक्ताच्या घरी अनेक प्रकारचे कामं केले. कुठले कुठले कामं केले? त्याला न शोभणारे कामं केले. ऐका, त्याच्या प्रेस्टीजला न शोभणारे कामं परमात्म्याने केले. लाख्या कोलाट्याचा ढोलपिटी आहे की नाही, परमात्माला न शोभणारे. कारण त्या भक्ताचं जे ऋण आहे हळूहळू फेडी ऋण, यामध्ये गोरोबा काकांची फार मोठी कथा आहे. ज्या भक्तीच्या जोरावर गोरोबा काकाने परमात्म्यावर ऋण केलं, असं ऋण फेडण्याकरता जेव्हा गोरोबा काकाने पहिलं लग्न महाराजांचं झालं आणि मग प्रपंचामध्ये काम करत असताना आता कुंभाराचा व्यवसाय होता, माती तुडवायची. आणि मग पत्नीने लहान मुलगा घरी ठेवला आणि महाराज त्या मातोश्री पाणी घेण्याकरता नदीवर गेल्या आणि यांना सांगतं यांना सांभाळा. आता हे भजनामध्ये दंग असल्यामुळं यांनी काय सांगितलं, सांभाळा सांगितलं की काय सांगितलं त्यांच्याकडे काही लक्ष नाही. भजन चालू होतं आणि आपलं कामही चालू होतं. तेवढ्यामध्ये आता त्या मुलाला आई दिसते नाही, मायेवीनं बाळ क्षणभर नर आहे, ते आईशिवाय राहू शकत नाही. आणि महिला अशा आहेत, पाण्याला गेले की दोन माणसांना फार मोठं गणगोत आहे. कोणाकोणाला? एक बायांना आणि गंजाट्यांना. एक पुढी 9 गडी. काय त्याला काय, एकदा गेले ती गेले तिकडे गोष्टी करत बसले, गणगोतच मिळालं. तेवढ्यामध्ये ते पोरग रांगत रांगत आलं आणि गोरोबा काकांच्या पायाखाली, सर्व पायाखाली ते बाळ तुळवल्या गेले. ती माता जेव्हा पाणी घेऊन आल्या तर मुलगा दिसत नाही. पाहायला गेले तर गोरोबा काकाच्या पायाखाली पूर्ण चिखल लाल झाला. आणि मग त्या मातेने हंबरडा फोडला आणि हंबरडा फोडल्यानंतर गोरोबा काकाला ढकलून दिलं आणि सांगितलं तुमचं जळो तुमचं भजन. गोरोबा काका सावध झाले. मूल आता जिथं भेदच नाही, काय जीव जडाचा भेद नाही, जे 6 भेद आहेत त्याच्यामधलं जर हा भेदच त्यांच्या ठिकाणी नाही, माती आणि मूल याच्यामध्ये काही भेद झालेला, मुलगा सगळं त्याचा गारा झाला. जेव्हा त्या मातेने पाहिलं, अरे रे 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 रे, गोरोबा काकांना ढकलून दिलं. आणि भजनाबद्दल अपशब्द वापरल्यामुळं आणि भजनाबद्दल स्वाभिमान असल्यामुळं गोरोबा काकांना फार वाईट वाटलं. आणि मग तुमचं भजन जळो म्हटल्यामुळं त्याग केला. भविष्यामध्ये फार मोठं चरित्र आहे गोरोबा काकांचं. आणि मग स्पर्शच करायचा नाही असं जेव्हा प्रतिज्ञा झाली, मग कुठलं त्यांच्या हातचं खायचं नाही, काही नाही असं जेव्हा घरामध्ये चाललं, मग शेवटी आता ती माताच जवळच ढोकी गाव आहे, तेर ढोकी. आणि तिथं गेल्यानंतर दुसरी बहीण त्यांना होती, तिचं नाव राणी होतं. आणि मग आईवडिलांना सांगितलं की बा आता माझ्या संदर्भामध्ये असं जर घडलं तर आता पुढे आमचा हा संसाराचा वेल वाढणार नाही, त्याकरता आपली लहान ही जी माझी बहीण आहे, मुलगी आहे, हे गोरोबा काकांना द्यावी. सगळ्यांच्या समन्वयातून पुन्हा दुसरा विवाह गोरोबा काकांचा करण्यात आला. आणि मग विवाह झाला की पूर्वीसुद्धा आपल्याकडे पद्धत आहे, अजूनही देवकर फळावरचे लोक विवाह झाला की लग्न झाल्यावर ते दर्शनाला जातात. कुठं? पांडुरंगाच्या आपल्या पंढरपूरला जातात. आपल्याकडचे काही लोक ज्याचं जे इष्ट खंडोबा असेल, तुळजापूर असेल, माहूर असेल, तर लोक जातात आपला पुढचा प्रपंच व्यवस्थित होण्याकरता देवदर्शनाला जातात. काही घरामध्ये ही संस्कृती आहे, काहीमध्ये पर्यटनाची, खंडाळा तिकडे लोणाळा ते जाण्याचे, तो त्यांचा भाग आहे. पण गोरोबा काकांचं लग्न झाल्यामुळं पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं म्हणून दोघी पत्नी घेऊन आणि सासरे सगळे घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. गोरोबा काकांनी देवाच्या पायावर मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्यानंतर सासरेबा पाठवून माग म्हणतात की पहा आता 2 पत्न्या असल्यामुळं एक आवडती आणि एक नावडती असा भेद करायचा
नाही. जसं पहिलीला सांभाळलं तसाच सांभाळ दुसरीचा करायचा. गोरोबाकांनी देवाचे उपकार मानले. वा 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 वा. पहिलीच्या संदर्भात जी प्रतिज्ञा होती तसंच देवा खरे उपकार ऐका. म्हणजे अनुकूल परिस्थितीमध्ये देवाचे उपकार, परिस्थिती प्रतिकूल असली तरी देवाचे उपकार. नाथ महाराजांनी देवाचेच उपकार मानले. जगद्गुरु तुकोबारांनी देवाचेच मानले. कशाबद्दल? बरे झाले देवा बाईला कर्कशा. देवा अशी पत्नी दिली, हे तुझे उपकार. परमार्थाला प्रतिकूल आहे, तुझे उपकार. नाथ महाराजांनी देवाला म्हणावं, देवा पत्नी अनुकूल दिली, देवा तुझे उपकार. अनुकूल असले तरी तुझे उपकार, प्रतिकूल असले तरी तुझे उपकार, आणि नाही दिली तरी तुझेच उपकार. विठ्ठला विठ्ठला. तू मला खऱ्या अर्थाने सांभाळलं. जसा सासरेबाने सांगितलं पहिलीचा जसा सांभाळ केला तसाच दुसरीचा करायचा. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रपंचाला सुरुवात झाली. आणि मग जसा पहिलीच्या संदर्भात येतं दुसरीचा. एक दिवस झोपीमध्ये नकळत दोन हात दोन बाजूला ठेवल्या गेले. तुकोबा गोरोबा काका झोपेतून एकदम उठले आणि पाहिलं आणि पश्चाताप झाला. आपली प्रतिज्ञा, आपलं नोगत आणि म्हणून स्वतःच दंड केला आणि दोन्ही हाताचे मनगट तोडून टाकले. कशा करता सांगून राहिलो? हे सगळं जे घडलं जेव्हा सगळं, आता कुंभाराचा व्यवसाय हा कशावर असतो? हातावर असतो, आहे की नाही? हा, हे मृदंगाचार्य आहे विशाल महाराजांचे, यांचे हात चालू आहेत म्हणून आता आमचे जे गुरुजी आहेत कृष्णा गुरुजी दोन्ही हात मोडल्यामुळं काहीच उपयोग करू शकत नाही. म्हणजे कुंभाराचं पोट कशावर असते? हातावर असते. हां, तसं प्रत्येकाचं. आता आमचं पोट कशावर आहे? हे आहे म्हणून बरं आहे, हे चालते तोपर्यंत बरं आहे. हे जेव्हा बंद होईल तेव्हा काय? सगळंच बंद होईल. म्हणून प्रत्येकाचा व्यवसाय कशावर असतो? त्याच्यावर असतो. म्हणून हातावर व्यवसाय असतो. हात तोडले गेले आणि प्रतिज्ञा कोणाच्या हातचं खायचं नाही, व्यवसाय बंद पडला. आणि पुढे आता आपलंही काय? कोण कोणाचं करणार आहे? हात नसल्यामुळं. बरं, कोणाचं घरातही अशा परिस्थितीमध्ये देवालाच काळजी पडली. कोणाला? पांडुरंगाला. आणि मग देवाने सांगितलं बस आता जास्त दूर राहता नाही. देवाने चांगले कुंभाराचं वेश घेतला, असं आपलं मुंडासा, हा फाटलेलं शर्ट आणि मग गुडघ्यापर्यंत धोतर. आणि पंढरपूरहून परमात्मा तेरला यायला निघाले. रुक्मिणी विचारलं कुठं चालले तुम्ही? कुठं निघाले? परमात्मा म्हणतात मी चाललो तेरला, मला यायचं आहे. अरे यायचं म्हणजे तिथं काय? मग चाल म्हणले. कशा करता? मी चाललो गोरोबा काकांकडे. आईसाहेब म्हटलं मी पण येणार आहे. पण तू पण येणार नाही, पण असं नको येऊ. तुला यायचं असेल तर मोठं कुंकुला हातामध्ये सगळ्या बांगड्या घे. मी कुंभार म्हणीन तर तू काय कर? तू कुंभारीन हो. आपल्याला तिथं कामाला जायचं आहे. रुक्मिणी माताने गरुड हनुमंत, ते गरुड म्हटले देवा कुठं चालले? मी चाललो तेरला. कशा करता? मी पण येतो. पण तू मी तिथं काय? अहो मी गाढव होऊन येतो. कुंभाराला काही वाहन लागते ना गाढव म्हणून. मग गरुड गाढव झाले, रुक्मिणी माता कुंभारीन झाल्या आणि परमात्मा कुंभार झाले आणि तेरला आले. गोरोबा कगळेले आम्हाला काही काम मिळेल काय? ते म्हटले आमच्याच कामाची बोंबाबाई तुम्हाला कोण देईल आणि तुम्हाला कोण जीव घालेल? आम्ही ते सर्व करू. परमात्माने गोरोबाकांना सांगितलं तुम्ही काही काळजी करायची नाही, मला सर्व काम येते. देवाने गारा मळवावा, तो गारा करावा, रुक्मिणी मातेने पाणी आणून द्यावं आणि गरुडाने गाढव बनून तिथं माती आणून द्यावी आणि त्यांचा सगळा कारभार म्हणजे मडके बनवण्यापासून तर भाजेपर्यंत मोठा असा आवा तयार करायचा. आवा कशाला म्हणतात? आता नवीन पोरांना आवा कळत नाही. आपण ज्याला आवा म्हटलं त्याची रेंज भलतंच काही पकडून घेईल. त्याचं टावर. आवा म्हणजे कुंभार कच्चे मडके भाजण्याकरता घराच्या बाहेर एक सुंदर अशी 4 भिंती करायच्या आणि त्याच्यावर सगळं रचायचं आणि त्याला भाजायचं. म्हणजे मडके कच्चे भाजण्याकरता जे केल्या जाते त्याला म्हणतात आवा. भगवंतानी मडके भाजावे, मडके भाजून ते बाजाराला न्यावे.
रुक्मिणी मातेनी पांडुरंगाने आणि गरुडाने ते बाजारला गेल्यानंतर देवाचे हातचे मळके ते इतके सगळे आणि ते पैसे आणायचे असा चरित्रार्थ चालवायचा. महाराज गोरोबा काकाने निष्काम भक्ती करून भजन करून जे ऋण देवावर केलं ते ऋण फेडण्याकरता हळूहळू फेडी ऋण. आणि कसं फेडतो? होऊन या रूपे देईन. परमात्मा त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये ऐका आतही राहतो बाहेरही राहतो. तुकोबरा भंगाच्या 3ऱ्या चरणात
क्षण एकतो, होऊ न शके वेगळा क्षण एकतो निराळा, तो परमात्मा त्यांच्याकडून दूर राहू शकत नाही. अंतःकरणामध्ये निर्गुण रूपाने आणि बाहेर सगुण रूपाने, बाहेर धाकोटी मूर्ती उभा. कारण परमात्मा त्यांचं ऋण फेडण्याकरता तो त्या भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी परमात्मा त्याचं काम करण्याकरता हळूहळू फेडी ऋण होऊन या रूपे देन. ज्या भक्ताने जी परमात्माची भक्तवत्सलता भक्ताप्रती जी आहे ती त्याच्या निष्काम भक्तीचं ते द्योतक आहे. आपल्याही जीवनामध्ये परमात्माने आपली पूजा करावी एवढी अपेक्षा ठेवायची नाही, पण भगवंतानी आपल्याकरिता खऱ्या अर्थाने उभं राहावं, आपल्याला दर्शन द्यावं. आपण त्याकरता जी साधना करायची आहे ती साधना आहे भक्ती आणि भाव. ऐका, भक्ती भाव या साधनेच्या माध्यमातून परमात्मा ऋणातीत होतो आणि तो भक्ताची परिचर्या म्हणजे सेवा करतो. सेवा करत नाही तर केवळ सेवाच करत नाही तर देवापेक्षा तोची देवाचाही देव तया पूजिले आदरे पांडुरंगे. भगवंतानी त्यांची पूजा करावी एवढे अधिकार ज्या भक्तीच्या साधनेतून त्यांना प्राप्त झाला, तो प्राप्त होण्याकरता त्यांनी कुठली भक्ती केली, कुठली साधना केली. महाराज साधना नाही, सर्व साधनाचे सार अशी भक्ती त्यांनी केली. ती भक्ती सर्व साधनाचे सार भवशिंदी उतरू पार. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा विठोबा. काही न मागती देवा त्यांची करू धावी सेवा. हळूहळू फिडी ऋण होऊन या रूपे देन. ज्यांनी जीवनामध्ये भक्तिभाव या गुणाच्या जोरावर देवाला ऋणातीत केलं आणि ते पद आपलं प्राप्त करून घेतलं, ज्यांच्याकरता आपण इथं जमलेले आहोत त्यांनी जीवनामध्ये भक्ती केली आणि ती भक्ती उद्वेग सांडून केली, देवाला आवडणारी भक्ती केली. ज्या भक्तीच्या माध्यमातून तुकोबाराने म्हणा पिटू भक्तीचा डांगोरा, अशी भक्ती म्हणजे लोकाभिमुख करून सर्वांच्या म्हणजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत तळागाळातील लोकांना खऱ्या भक्तीचं स्वरूप ज्यांनी आपल्या कृतीतून साधनेतून उपासनेतून दाखवून दिलं, त्यांना ज्या माध्यमातून ते प्राप्त झालं. आज त्यांचं जे पूजन आहे त्यांचं पूजन इथंच होते अशातला भाग मी बोलून गो प्रस्तावनेमध्ये. तिथंसुद्धा त्यांचं भजन, परमात्मासुद्धा त्यांचं भजन ऐकून त्यांचं पूजन त्यांना ते प्राप्त झालं. ज्या साधनेतून बाबांनी आपल्याला कृपा करावी. जसं त्यांनी कोणाही साधकाला सांगावं, पहिले संस्थेत बस
भंडारा डोंगरावर जा, गातापाठ कर. कुठेही गेले, मंदिरावर जरी आले, दौऱ्यामध्ये नतोसिंग बाबांच्या दौऱ्यामध्ये मुक्ताईनगरला आले की आल्याबरोबर पहिले विना घ्या, टाळ, मृदंग, हरिपाठ, रामकृष्ण हरी, लगेच ज्ञान चाल झाली की जुन्या मंदिरात तिथं गेले, तिथं सुद्धा हरिपाठ. म्हणजे जीवनामध्ये भजन त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. त्या साधनेतून त्यांनी ते प्राप्त करून घेतलं. बाबांनी आपल्याला जशी इतरांना सर्व कृपादृष्टी, जसं कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, त्यांची कृपादृष्टी झाली, त्यांनी आपल्यावर नेत्र कृपा केली. आपल्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. हे सगळी साधक मंडळी आज आपली तर सर्व त्यांच्याकरता इथं जमलो. आता प्रत्येकाचा नामोल्लेख करणं हे मला तरी शक्य नाही, कारण इथं सगळेच एकाहुनी बडी रे. आपण कोणाचं जर एक नाव घेऊन त्यांचं जर ते सांगत राहिलो, त्यांचं सगळं चरित्र, तर इथं एक स्वतंत्र प्रस्तावना, ते एक कीर्तनच त्यांचं होईल. मग सर्व बाबांच्या प्रेमापोटी जमलेली सगळी साधक मंडळी त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ज्या संत महात्म्यांनी आपल्याला सगळा हा परिचय करून दिला, आपल्या जीवनाची ती कर्तव्यता ज्यांनी समजून सांगितली, त्या संतांचं एक मोठ्या प्रेमाने भजन करू. ते संत कोण आहेत? ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. आपण त्या संतांचं चिंतन करून आपली सेवा त्या आदिशक्ती मुक्ताईंच्या चरणी, बाबांच्या चरणी समर्पित करू. सर्व साधक मंडळींना, मृदंगाचार्य, गायनाचार्य, इथं साऊंड सिस्टीम सांभाळणारे, सोशल मीडिया सांभाळणारे, इथं अन्नदान करणारे, ज्यांनी आता बाबाचं हे वैभव आहे. मी नेहमी सांगतो, इथं असे काही लोक आहेत की ज्यांनी बोधेबाबांना पाहिलं नाही, त्यांच्या जीवनात त्यांचा काही संबंध नाही, पण ज्या अर्थी ते इथं आले त्याचा अर्थ असा आहे की त्यांची करू धावे सेवा. परमात्मा जर त्यांच्या सेवेकरता इतके तत्पर आहेत, तर देव जर आहे तर जीवानी का होणे. त्यांचे जे जीवन असते, त्यांचं जीवन हे काही लोकांकरता नसते, हे सर्वांकरता असते. आणि सर्वांकरता असल्यानंतर आपल्याकडे काही प्रत्यक्ष उपकार त्यांचे आहेत, काही अप्रत्यक्ष आहेत, पण सर्वांवर त्यांचे उपकार असल्यामुळं त्या उपकाराच्या ओझ्याखाली आपण न राहता उतराई होण्याचे प्रयत्न आपण करतो. ही आपल्या जीवनातील भली मोठी उपलब्धता आहे. अशाच प्रकारची सेवा आदिशक्ती मुक्ताईनी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आपल्याकडून करून घ्यावी. मुक्ताईला प्रार्थना करू. पुनश्च एकदा आयोजक मंडळांचे, संयोजक मंडळांनी ज्यांनी हा कार्यक्रम उभा केला, निर्माण केला, सिद्धीस जाण्याकरता प्रयत्न केले, त्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आदिशक्ती मुक्ताबाईंचा जप करून आपण आपली सेवा पूर्ण करू. त्यांचं चिंतन करू. Yeah.
श्रीमंत श्री आदि सक्षमुक्ताबाई सद्गुरु जय महाराज सद्गुरु सखाराम महाराज गुरुदेव बाबा की आदि सक्षमुक्ताबाई आपण भगवंताला सुद्धा आनंद होईल, बोधेबाबांना सुद्धा ज्या साधनाने या सगळ्या परिसरातील साधक आपला बहुमूल्य वेळातील वेळ काढून आपण इथं ठिकाणी आलो. सगळ्यांना आयोजकांना धन्यवाद का द्यायचे. हा एक भक्तीचा कुंभ आपण या पुली गावामध्ये आपण निर्माण केला. अशाच प्रकारची आपली ही धारणा, ही साधना पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई ज्या साधनेच्या वाटचालीकरता शक्तीचं गरज असते, शक्ती अपेक्षित असते, ती शक्तीचं अधिष्ठान मुक्ताबाई आपल्या सर्वांना शक्ती देतील, भैरवी होईल. तत्पूर्वी एक सूचना सर्वांना देतो. मुक्ताई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर आईसाहेबांच्या या स्थानावरून दरवर्षी आपला फिरता नारळी सप्ताह असतो. मागच्या वर्षी तो इथं जवळ्याला होता. यावर्षी रावेर आणि यावल तालुक्यामध्ये कुंभारखेडा या ठिकाणी 17 मार्च ते 24 मार्च या कालावधीमध्ये तो साजरा होणार आहे. सगळ्यांनी तारीख लक्षात ठेवा. तिथं 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण आणि ज्ञानेश्वरी निरूपण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर 7 दिवस राहून ज्ञानेश्वरी युवका करता, म्हणजे ज्ञानोबारांनी जी ज्ञानेश्वरी सांगितली सचेंद्र बाबांना, ती तरुण वयामध्ये सांगितली. आणि महाराजांच्या समोर तरुण हा केंद्रबिंदू असल्यामुळं ज्ञानेश्वरी तरुणांकरता आहे. तरुण घरी राहतात आणि म्हातारे लोक त्या ज्ञानेश्वरी पारायणाला निरूपणाला असतात. म्हणून आम्ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव सगळे त्या परिसरातील कॉलेजेस, महाविद्यालय आणि शाळा त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ज्ञानेश्वरी आज युवकांकरता गरजेची आहे. म्हणून त्या परिसरातील सगळ्या मंडळींनी चैतन्य महाराजांनी तरुणाकरता ज्ञानेश्वरी, याच्याकरता तरुणच तिथं राहतील असं नाही, तरुणाकरता ज्ञानेश्वरी कशी आहे चैतन्य महाराज सांगतील 7 दिवस, पण आपण सर्वांनी तिथं हजर राहावं. 2 सत्रामध्ये 10 ते 12 आणि 7 ते 9 या सत्रामध्ये दररोज कीर्तन आहे. दुपारच्या सत्रामध्ये ज्ञानेश्वरी निरूपण आहे आणि अनेकांचे प्रवचन, चांगल्या प्रकारचा मोठा कार्यक्रम तिथं आयोजित केला आहे. 17 मार्च ते 24 मार्च या कालावधीमध्ये आपण वेळ काढून आप्पा सर्वांनी तिथं यावं अशी विनंती करतो. पुनश्च सर्वांना माझी योग्यता नसताना यांच्यासमोर महाराजांनी टाळगिनोबराव ढोरे महाराज आहेत, आमचे शिवशंकर महाराज आहेत, ही सगळी साधक मंडळी ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी ज्यांचं मुखोद्गत आहे असे वाचस्पती असतील, त्यांच्यासमोर आपण काही सांगावं अशातला काही भाग नाही. नोहे दास खरा पर्याय झाला असे डांगोरा यासी काय करू आता तू तव सकळ जाणता. या न्यायाने तिथं सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. गुरुवर्य बाबांची सेवा करण्याचं भाग्य सर्व आपल्या साधकांच्या माध्यमातून इथं मला मज पामर आहे काय थोरपण, पण एकीकडे तुकोबारांच्या भाषेमध्ये तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही भैरवी होईल. आणि नंतर कोणी इथले प्रमुख त्यांचं मनोगत होईल आणि या कार्यक्रमाची सांगता विनायक महाराजांच्या सूचनेनंतर होईल. आणि म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी, बाबांच्या चरणी आणि आईसाहेबांच्या सादर करतो, समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. तुका म्हणे तुका
त्यानंतर वर काळी आलेली सर्वसाधारण महाराजांनी आपण खाली बसी घ्यावं. अवघ्या 12 ते 15 मिनिटात या कार्यक्रमाची होता. विठ्ठल जय जय.